क्या कहेंगे? अभिवादन किया आपने पुष्पा। स्वराज्य ये मेरा जन्म सिद्ध अधिकार है और ये मिला के ही रहूँगा। एक पौलाद की जैसे एक बुलंद आवाज़ निकालकर देश को सही मानने से बोलने की आज़ादी और अपने कृति से और काम से और विशेष तौर के ऊपर केसरी का निर्माण करके उन्होंने जो किया है, ये आज ही भी अनेक युवकों को गौरवशाली प्रेरणादायक रहता है। आप सबको पता है कि जब ब्रिटिश काल में लोग संगठित नहीं होते थे, तब सब लोगों को साथ में लाने का काम सार्वजनिक गणेश उत्सव के माध्यम से जो परंपरा उन्होंने इस महाराष्ट्र के पावन भूमि में की, देश भर में उसकी चर्चा हुई और देश भर में सभी संगठित होकर सही मानने से स्वराज की भूमिका ये उन्होंने तब देने का काम किया था। आज उनको हम नतमस्तक हुए। माननीय आयुक्त आशीष शेलार जी, हम लोग सब लोग आज यहाँ पे थे और साथ ही साथ में इनकी प्रेरणा अगर हमको लेना है तो सिर्फ पुतले को नमन करके नहीं चलेगा, तो आगे आने वाली पीढ़ी को इसके सही मायने भी दिखाना चाहिए। और विशेष तौर के ऊपर जिसको हम जेनजी कहते हैं, स्वराज की भूमिका किस तरह से ली जाती है, किस तरह से सहनशीलता से की जाती है, उसका स्मारक के स्वरूप में भी रूप आना चाहिए। इसीलिए यहाँ पे भी कुछ चर्चाएं हमने समिति के साथ की है और जल्द ही राज्य के उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री के तहत ये सब सुधारना करने का काम किया जाएगा। सर, दूसरा सवाल ये है कि जिस जेनजी की हम बात कर रहे हैं, कल रात को माननीय प्रधानमंत्री जी ने फिर अपने कितना बड़प्पन है। उन्होंने कहा कि इनको हम माफ़ करना चाहते हैं, लेकिन हमारी पीढ़ी कहीं भटकती हुई नजर आती है और बहुत भाषा का प्रयोग किया गया, वो आहत हुए नजर आते हैं, पर साथ ही जेनजी को वो माफ़ भी कर रहे हैं। नहीं, वो उनका अधिकार है क्योंकि वो एक देश के कुटुंब प्रमुख है, ऐसा मैं मानता हूँ। और उन्होंने जिस तरह से कहा, मुझे ऐसा लगता है ये हर एक के बच्चों के पालकों को सोचना पड़ेगा कि हमारे नई जनरेशन बच्चे किस तरह से जा रहे हैं। फ्रीडम ऑफ स्पीच तो ज़रूर होनी चाहिए, साथ ही साथ में जो मुद्दे हैं वो मुद्दे भी रास्ते, लेकिन किस दिशा से जाना है ये मुझे लगता है एक पालक तत्व की दृष्टिकोण से उन्होंने बहुत ही बड़ा मन रखकर सिर्फ माफ़ नहीं किया, लेकिन इसके प्रति उन्होंने एक दिशा दिखाने का काम किया कि हमारे नौजवानों को ऐसी हरकतों न करते हुए, ऐसी शरारतें नहीं करते हुए देश हित के लिए क्या हम कर सकते हैं और अपने मुद्दे सही तरीके से भी आप रख सकते हैं, ये उन्होंने दिखाने का काम उनकी उन बातों से किया है। दूसरा सर, इसी में जोड़कर सवाल ये कि अभी सोशल मीडिया पे कई ऐसे वीडियो प्रधानमंत्री के उस वीडियो के बाद सामने आने लगे कि इन्फ्लुएंसर ये कह रहे हैं कि उन्होंने ये बात नहीं की कि जंतर मंतर जिन लड़कों पर लाठीचार्ज हुआ उन पर FIR न हो, उन पर कार्रवाई न हो, उसके बारे में उन्होंने कुछ नहीं कहा। रुचिका नाम की एक लड़की का बयान जो सामने, इसने माफ़ी मांगी। ऐसा है कि क्या ऐसा 0 FIR नहीं, ऐसा है कि जब सरकार की भूमिका ली तो मुझे लगता नहीं है देश के पंतप्रधान को इस बारे में बात करने की ज़रूरत है। आपको सबको पता होगा कि सभी कार्रवाइयों को रोकने का काम किया, कोई कार्रवाई होगी नहीं। अभी उसमें एकाध पुलिस स्टेशन अगर कोई करती है तो उसकी भी दखल सरकार लेगी, लेकिन ब्लैंकेट सभी जगह किया गया है। देश के पंतप्रधान ने उस मुद्दे को हाथ डालने से ज़्यादा बेहतर यही समझा है कि जिस तरह से उनके माँ तक के, स्वर्गीय माँ तक के भी पहुँचने का काम किया, उनको वैयक्तिक स्तर के ऊपर भी जिस तरह से बोलने का काम किया, जो उनका वैयक्तिक मत है, तो वो ये पूरी तरह से देश के पंतप्रधान जी ने जो अपना व्यक्तित्व किया, जिसको देश और पूरा दुनिया देख रहा है, और साथ ही साथ में ये जो इन्फ्लुएंसर है इनको भी उन्होंने दिखाने का काम किया, आईना दिखाने का काम किया कि आप जिस तरह से इनको इन्फ्लुएंस करने की कोशिश कर रहे हैं, ये देश इन लोगों के हाथों में आगे अगर नौजवानों के हाथों में अगर है तो हम उसको कहाँ लेके जाना है, ये भी उन्होंने बहुत अच्छी तरह से समझाने का काम किया है। कल संसद में हमने देखा कि पप्पू यादव खासकर पुजारी की वेशभूषा में बैठते हुए जिस तरीके से चंदा चोरी को उन्होंने नाटकीय ढंग से प्रस्तुत करने का प्रयास किया, उसको लेकर लोकसभा अध्यक्ष ने तीखी नाराजगी व्यक्त की और इस तरह के आचरण को लेकर उन्होंने कल ही राज्य के उप मुख्यमंत्री जी ने अन्नाभाऊ साठे के कार्यक्रम में नाट्यगृह का कार्यक्रम का उद्घाटन करते हुए कहा कि अभी दुर्दैव की बात है कि इस तरह के नाट्य बहुत चलते जा रहे हैं और उसका ही प्रदर्शन दुर्दैव से पार्लियामेंट में हमको देखने को मिला। मराठी प्रधानमंत्री ने जो मोबाइल वीडियो बनाकर माफ़ी मांगी है, उसको वो वीडियो को लेकर कांग्रेस आक्रामक है, कांग्रेस तो रिवाइवल मोड पे है। उनको पता है कि वो खुद संगठन बोलकर आगे काम नहीं कर पाएगी, इसीलिए वो इस मुद्दों को लेकर कर रहे हैं। लेकिन सही मुद्दे पार्लियामेंट में लाना जरूरी था और ये जब ये आंदोलन हो रहा था तब कांग्रेस ही चुप क्यों थी?
कौन से व्यासपीठ पे जंतर मंतर पे वो गए थे, ये सब सवाल है। सर एक लड़की का वीडियो भी सामने आया, रुचिका नाम की लड़की का, जो माफ़ी मांग रही है कि उसको गलती से किसी के इन्फ्लुएंस में आके इस तरह की भाषा का प्रयोग प्रधानमंत्री। तो देखिए ना, मतलब ये ऐसे बहुत सारे लोग आगे आएंगे क्योंकि उनको वस्तुस्थिति मालूम पड़ेगी और इसके पीछे क्या राजनीति है जब मालूम पड़ेगी तो हर एक को लगेगा कि भाई हमने किस लिए ये सब कुछ किया और हमने क्या हासिल किया। मी माझा सौभाग्य समजतो की राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि गिरणी कामगारांच्या वतीने गेल्या 30 वर्ष सातत्य ठेवत असताना 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही नतमस्तक होतो। स्वराज्य हे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवल्याशिवाय राहणारच, ही घोषवाक्य करूनच जी प्रेरणा त्यांनी देशाला दिलेली आहे, मला असं वाटते तीच खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरणार आणि म्हणून इकडे येऊन या स्मृतीस्थळाला आम्ही स्पर्श करून ती ऊर्जा घेण्याचं काम आम्ही करतोय। परंतु निवळ ऊर्जा ही घेत असताना आज पण त्या समितीच्या बाबतीतल्या काही जे विश्वस्त आहे त्यांच्याशी चर्चा झाली। इकडे सर्व अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे। स्वराज्याच्या बाबतीतली त्यांनी घेतलेली त्या काळामध्ये भूमिका, मग केसरीच्या माध्यमातून असेल, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून असेल, या सर्व आपल्या लोकांच्या समोर आणणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या भावनेतून त्या दृष्टिकोनातून पण देखील आज आम्ही समितीबरोबर चर्चा केली। समितीच्या बरोबर चर्चा करत असताना इकडच्या आयुक्त आहेत त्यांनाही देखील सूचना दिल्या आणि नगरविकास खात्यातून पण देखील निधी कुठेही कमी आम्ही पडू देणार नाही, पण नवीन पिढीला आणि विशेषतः जेनझीला हे आता दाखवावं लागणार आहे की हे स्वराज्याची जी भूमिका घेत असताना देशहित महत्त्वाचं आहे किंवा व्यक्तिहित किंवा एक विशेष हित किंवा राजकीय हितपेक्षा देशहित किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या सर्व स्मारकाच्या माध्यमातून करण्याची भूमिका आमची राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एक व्हिडिओ इंस्टावरती पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्यावर ज्या प्रकारे टीका झाली, शिवीगाळ झाली, त्यांच्या आईला देखील टीका, त्यांनी खूप भावनात्मक होऊन तो व्हिडिओ केलेला आहे। म्हणजे आज त्याच्या भाव जे आहेत हे डोळ्यातून तुम्ही जर फार बारकाईने बघितलं तर त्यांना ही चिंता आहे की देशाच्या हिताचं रक्षण करत असताना जर आपल्यातली तरुण पिढी जर दिशाहीन होत असेल तर एक वडीलधारी या नात्याने त्यांना मी समज ही भाषा बोलणार नाही, पण त्यांना आरसा दाखवणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं तो आरसा या जेनझींना दाखवण्याचं काम केलं जे त्यांच्या पालकांनी करायला पाहिजे होतं। पण ठीक आहे, हरकत नाही, लोकशाहीमध्ये याही गोष्टी होत असतात, ते आपण स्वीकार करत असतात, पण फार मन मोठं दाखवून देशाच्या पंतप्रधानांनी ही जी घेतलेली भूमिका ही खूपच स्वागतार्ह आहे। आणि तुम्ही बघता की आता त्याच्यावरती पण काही लोक बोलायला लागलेत की लाठीचार्ज झालं त्याच्याबद्दल का बोलले नाही। अहो, देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारांनी ह्या झालेल्या घटनेच्याबद्दलची दखल घेऊन कुठच्याही प्रकारे कारवाई होणार नाही हे ज्यावेळी सांगितल्यानंतर परत त्या विषयावरती त्यांना बोलण्याची कसं काय आवश्यकता आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी या लोकांना आरसा दाखवला आहे आणि आज पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आज तरुणांना तेच सांगेन की दिशाहीन होऊ नका, देशहित डोळ्यासमोर ठेवा, ही महत्त्वाची भूमिका आहे। माफ देखील केलेलं आहे सगळ्या तरुणांना, म्हणजे फार मोठा दाखवलेला आहे ना। आणि तुम्ही बघा की कितच्या खालच्या थराला काही लोक गेलेत, कशा प्रकार झालेले आहेत हे मी बोलायची गरज नाही, तुमच्या सर्व पब्लिक डॉमेनमध्ये मुद्दा रास्त आहे। पण ज्या पद्धतीने हे असं जर होत असेल तर ते मला असं वाटते काय उपयुक्त नाही, म्हणून त्यांना वाटते एका प्रकारे आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे। आणि विशेषतः पालकांना पण देखील एक संदेश आहे की या अशा ज्यावेळी गोष्टी होत असताना पुढची भावी पिढी किंवा तुमच्यातली असलेला जो वारसा आहे तो कुठे चाललेला आहे ही दक्षता आणि दखल घेण्याचं काम केलं पाहिजे। पंतप्रधानांनी जे व्हर्टिकल व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली, त्यांनी माफ करतो असं म्हटलं, त्यावर आता काँग्रेसकडून टीका व्हायला लागलेली हे काँग्रेसचं आता रिवायवल मोडवर आहे। त्यांना असं वाटते की बा आता ह्याच्यातून काहीतरी आम्हाला मिळेल, पण हा मुद्दाच आता राहिलेला नाही आहे, कारण शिक्षण धोरण ह्याच्यावरती एवढी सखोल चर्चा झाली जी कधी या अगोदर झाली नव्हती आणि तो खरोखरच कौतुक त्या सर्व तरुणांचं आहे। आणि मला असं वाटते हा धोरण ज्यावेळी अंमलबजावणी होईल त्यावेळी ह्या सर्व गोष्टी होतील। पण आता मात्र काही काँग्रेसच्या नेत्यांना, काही राज्यातले काही नेत्यांना असं वाटते की हा मुद्दा टिकवलं तर आपला परत रिवाईव्ह होण्याची शक्यता आहे, परत एकदा आपल्याला मुद्दा मिळेल। पण तरुण पण तसं मूर्ख नाही आहे, म्हणून ते सर्व या गोष्टीचा विचार करूनच बारकाईने बघतील। आणि ज्या मुद्द्यासाठी त्यांनी हा लढा किंवा संघटित झाले होते तो मुद्दाच न राहिल्यामुळे मला वाटत नाही की काँग्रेस असेल किंवा इतर काही राज्यातले पक्ष असतील मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती विजय मिळावा किंवा मोठ्यावरती गौरव
शाली म्हणून घेऊन भूमिका मांडतात, त्याला काय फार प्रतिसाद मिळेल? आज गृहमंत्री पुण्यात आहेत, मात्र त्याला त्यांच्या पुण्यात येण्याला, त्यांच्या हस्ते सत्कार देण्याला दुर्दैवी आहे, लोकांकडून प्रचंड टीका होती. दुर्दैवी आहे. आणि काही मी बघितलं पण काही त्यांचा आम्ही निषेध करू, हे करू. मला वाटते लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडणं, लोकशाहीमध्ये देशाच्या सर्वोच्च असलेल्या सभागृहामध्ये भूमिका मांडणं हे रास्त गोष्ट आहे. पण देशाच्या गृहमंत्र्यांकडनं आम्ही हे स्वीकारणारच नाही आणि घेणारच नाही. अशा ज्या गोष्टी करणार आहेत हे मला वाटते संकुचित विचाराचे आहेत. तो संकुचित विचार कोणी ठेवू नये अशातला सल्ला माझा राहील. दक्षिण कश्मीर के कुलगाम में कल जो इस तरह से हमला हुआ है, उसमें 2 प्रवासी मजदूरों को करीब उनका नाम पूछकर गोली मारी, जैसे पहलगाम में हमला हुआ था, ठीक उसी की तरह यहाँ पर भी बहुत ही दुर्दैवी की बात है, उसकी हम निंदा करते हैं, निषेध करते हैं. और इस तरह से जो सोच विचार करने वाले जो लोग हैं उनको कभी समर्थन न करते हुए इनको नेस्तनाबूद कैसे हम विचारधारा से करें और किस तरह से करें, तो मुझे लगता है देश की सरकार योग्य वो कार्रवाई कर रही है. सर एकदा मराठी त्याबद्दल पुलवामामध्ये मजुरांना त्यांची नावं विचारून कुटुंब आहेत कारण ही दुर्दैवी आहे आणि अशातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची आम्ही निंदा करतो. आणि मला असं वाटते की देशात म्हणजे जो सरकार आहे हे जसं पुलगामाला झालेलं त्याचा धडा शिकवण्याचं काम जसं त्यांनी केलं आहे, याही बाबतीत ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यांना एक पॉईंट काय बोलायचं? शासनादेश निघालेला आहे. तरुणांना माझा संदेश आहे, अभिमानाने बोला. स्वराज्यभूमी हा टिळकांच्या समाधीचा प्रचार आपणच करायचा आहे. कारण जिथे आपण गिरगाव चौपाटी म्हणतो त्याऐवजी स्वराज्यभूमी हा शब्द उच्चारा. हेच माझी रिक्वेस्ट आहे, आव्हान आहे. थँक्यू. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.